तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आलो होतो शेतामध्ये कारण आपल्या ऊसाला पाणी लावायचंय. तर म्हणलं आता ऊन पडलंय आणि सोलार आहे तर मोटर चालू करून देतो. डॉक्टर साहेब चालले होते रस्त्याला. याचा हातात फोन पकडून चाललंय म्हणजे लगेच कळतं की हा व्हिडिओ काढायला लागलाय. हे गव्हाला पाणी दिलं बघा मी आता 3-4 दिवस झाले. गव्हाचे पाणी सुरू झाले म्हणजे प्रत्येक 8 दिवसाला गव्हाला पाणी द्यावं लागते. दरवर्षी तर आपण गहू दुसऱ्या पेरायला देत असतो, ह्या वर्षी घरीच पेरला मी. आता होईल थोडी परेशानी, पण ठीक आहे, करू. हाय आपला नवीन लागवड केलेला ऊस. आता या वर्षी पहिल्यांदा रानामध्ये ऊस लावलाय. आता पाणी पुरतंय का नाही पुरतंय उन्हाळ्यात काय माहिती, पण आता रिस्क घेतलंय. जे होईन ते होईन, बघू. आता या ऊसामध्ये गवत तर एवढं झालंय, पण आता आपल्या मागं चालू होतं काम, तिकडच्या शेतामधलं ऊस जाणं चालू होतं कारखान्याला. त्याच्यामुळे काही इकडे लक्ष देणं झालं नाही. आता याला पाणी पण द्यायचंय आणि याच्यात तणनाशक पण फवारा लागणार आहे. ही आळी माहितीये का तुम्हाला कोणती आहे? तर हिला म्हणतात काट्याची आळी. ही जर अंगावर आली ना तर एवढं अंग खाजतही ना. आता ह्या ऊसाला मला पाणी लावायचंय, पण ऊस पूर्ण बांधावर पडलेला आहे. माझा दोन दांड आहे. आता या दांडावर काय पाणी देता येणार नाही. याच्यामध्ये काय आपण नळ्या टाकलेल्या नाही. तर आता पाणी द्यावं कसं, ही भानगड आहे. त्याच्यामुळे मी एक डोकं लावलंय. ह्या बँड वरून एक पाईप जोडायचा आणि मधात टाकून द्यायचा. मग ते पाणी मधात कुठं पण जाऊ, कसं पण जाऊ. आता पाणी 2 दिवस झाले हे अलीकडे टाकलेलं होतं. तर आज आता मला हा पाईप उचलून थोडा पलीकडे टाकायचा आहे, म्हणजे पलीकडच्या थोड्याफार साऱ्या ज्या भिजतात त्या भिजतात. तर हे पाईप बदलून घेतो मी. मी काय ट्रायपॉड स्टँड सोबत आणलं नाही, त्याच्यामुळे फोन काय खाली ठेवता येत नाही. नाहीतर व्यवस्थित फुटेज दाखवता आलं असतं आपल्याला. कसं तर मंडळी, कसं आहे ना, सध्या चालू आहे थंडीचे दिवस. आणि मला तर थंडी म्हणजे मला तर थंडीला आवडते बा. कारण उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यापेक्षा थंडी एकदम बेस्ट असते, एकदम फ्रेश वातावरण राहतं. रान असं निब्बर झालेले आहे, पायाला असे खडे टोचायला लागलेत. हे पाऊस पडत असताना वाल्या रानामध्ये याच्यात सरी पाडली होती, आणि पाऊस उघडला तर आता हे रान असं निब्बर झालंय. पाऊस उघडल्यानंतर याच्यात पाणी वगैरे दिले, 1-2 बारे ऊस लावताना पाणी आलं. हे रान एवढं कडक झालेलं आहे, माती अशी कडक झालेली की याच्यावर बिना चप्पलचं चालणं म्हणजे लयच अवघड आहे. मी आलो होता गाडीपाशी. आपला ऊस आहे खाली वाड्याकडे, एवढं लांब आहे. वर जायला आणि यायला जवळजवळ 10 मिनिटं लागतात. आणि ते रान पुन्हा चरचर असल्यामुळे असा कटाळ येतोय. आता हे मधात गहू असल्यामुळे गाडी काय खाली जात नाही. वाढलं नाही तो. हम्म. चांगली वाढ झाल्यावर पडतोच ऊस. आमचा इनामत ना, तो तो लय निबर आहे. तोच ऊस आहे, पण तो पडला नाही. पडला नाही आतून. डुकरं खात नाही, हे नाही म्हणते ना, आतमध्ये म्हणता डुकरं खाणार.
त्याच्यात पाणी साचले थेरगावच्या वाटाला केलंय तिथं आपलं जास्त थेरगाव पशी पाणी साचतं त्याच्यात त्या काही मुली ते बघा हो क्लिअरिटी आहे. कुठलं तरी वाहन आलं बरं का. कोण गेट सुटलं की अशी गडबड होती लोकांना. काय ते केले महाग राहते ते. आपला कालच्यानं सगळा 2 एकर ऊस तुटून गेला. इकडचं 2 एकर राहिलाय आणि आता काल ट्रॅक्टर भरून गेलं तर त्याच्या मागचे टिपर पाहायचे राहिले. ते पाहण्यासाठी आता तिकडे आई गेलेली आहे. आता बैल तिकडे नेऊन बांधतोय मी. थोडेफार हिरवे हिरवे काय वाढे जर पडलेले असेल तर ते आता बैलाला खाऊ घालतो. सकाळी सकाळी अशी थंडी वाजती, दुपारच्या टायमाला असं ऊन लागतंय. उन्हाचे असे चटके लागायला लागलेत. आता घरी चाललो होतो रुमाला आणण्यासाठी. टिपर जमा करायचे तर उसाचे मंडळी रुमाला आणि कोयता घेऊन मी आलो होतो. कोयता असेट लागतो की हे जे टिपर आहेत हे उसाचे तुकडे आहेत, काही लांब आले तर त्याला थोडे तुकडे तुकडे करून थैलीमध्ये भरून घरी आणता आले पाहिजे. त्या अशा थैल्या भरायला लागलोय आणि या भरायला थैल्यानंतर मग घरी नेणार आहे म्हशीला खाऊ घालायला. आता रानात काल लय मोठ्या थैल्या होत्या, बहुतेक ऊस तोडीवाले नेले काय का नाही. 2-3 सापडल्या. सगळ्या रानात थैल्या थैल्यात दिसायला लागल्यात. बच्चा पार्टी क्या कर रहे हो? क्या क्या हो रहा है? संध्याकाळच्या दूध याच्यात काढले मी बंगायचे दूध घेऊन. त्यासाठी मी थोडं फ्रीज झालो. हे आपले बच्चे पार्टी बघा, सगळेजण मोबाईल पाहत बसून मोबाईल मध्ये गुंग झाली मी. तर मंडळी आता मी निघतो दूध घेऊन. आजच्यासाठी एवढंच. चला तर मग भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.